नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। काल आपण बघितलेला नवी मुंबईचा अक्काच्या अक्का पेपर आज आपण बघतोय मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरमध्ये पडलेली गणित जी बऱ्यापैकी पोरांना वाटलं अवघड आहे, पण क्वेश्चनची काठीण्य पातळी पाहता अवघड आहे नाही असं नाही, पण एक 10 ते 15 प्रश्न अवघड आहेत। बाकी बऱ्यापैकी पेपर सोपा होता। कदाचित मेरिट खूप जास्त डाऊन होईल या पेपरचं, पण प्रश्न आता व्यवस्थित लक्ष देऊन बघा। आज आपण गणित बघतोय। एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% वाढते। 2010 साली शहराची लोकसंख्या 2,50,000 असेल तर 2012 साली काय बनेल? आता लोकसंख्या वाढ म्हणजे सेम येतो चक्रवाढ वाढीसारखा प्रश्न। आता 2010 साली त्या गावची लोकसंख्या होती 2.5 लाख। मग 2.5 लाख गुणुले 8% वाढ आहे म्हणून 108/100 गुणुले 108/100 दोन वेळा का घ्यायचं तर 2010 ते 2012 2 वर्ष होतात म्हणजे 2 वेळा वाढणार आहे। 4 शून्याला 2 आणि 2 4 शून्य कॅन्सल झाले। आता ह्याच्यानंतर अंशांचा गुणाकार 108 गुणुले 108। आता प्रत्येक वेळी 8 न गुणत बसण्यापेक्षा डायरेक्ट अख्ख्या संख्येला 8 न गुणा। 8 गुणुले 100 888 64 म्हणजे 864। शून्यानं गुणलं की 3 शून्य येणार आणि पुन्हा 1 न गुणलं की 0 1 8 आहे असा। 4ला 4 6ला 6 8 आणि 8 16 एकाला 1 आणि एकाला 1 11,664। 11,664 गुणुले पुढे राहतोय 25 करा गुणाकार 5 चौक 20 5 सक 30 आणि 2 32 5 सक 30 आणि 3 33 आखरी 5 55 अधिक 3 58 पुन्हा 2 न गुणलं 4 2 8 6 2 12 116 2 232 आणि 1 33 म्हणजे 233 0 8 आणि 2 10 5 आणि 3 आणि 2 5 आणि 1 6 8 आणि 2 10 आणि 1 11 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 2 आला 2 म्हणजे 2,91,700 हो का? इथं 2,91,700 2,91,700 हे आलं पहिल्या प्रश्नाचं आन्सर। तर चक्रवाढ व्याजातला प्रश्न होता। सेम लोकसंख्या टॉपिक त्याला मॅटर करतो। पुढचा प्रश्न बघा। एका रकमेची दशादश 10 दराने 3 वर्षाची चक्रवाढ व्याजाने 6655 रुपये राज झाली तर ती रक्कम काय होती सांगा। चक्रवाढ व्याजावर सलग 2 प्रश्न आहेत हे म्हणजे थोडक्यात रक्कम काय होती माहित नाही म्हणून x घेतला। सेम 10% दर आहे म्हणून 110/100 पुन्हा 110/100 आणि पुन्हा 110/100 हे 3 वेळा कारण 3 वर्ष कालावधी दिलाय आणि पुढे रास बनते 6,655। शून्याला 0 शून्याला 0 शून्याला 0 कॅन्सल। 100 10 10 10 भागाकारात पलीकडे गेले की गुणाकार झाला म्हणून 10 गुणुले 10 गुणुले 10 गुणुले 6655 भागिले या वरच्या संख्या 11 गुणुले 11 गुणुले 11 11 1 11 11 66 0 आखरी 5 55 11 1 11 आखरी 5 55 5 5 आखरी 5 55 11 1 11 आखरी 5 55 5 1 2 3 5 वर 3 0 पर्याय नंबर 2 आन्सर होतं याचं 5000। मग चक्रवाढ व्याजासारखा हा एक प्रश्न होता। पुढे बघा 0.777 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचा पी व क्यू रूपात लिहा। आता आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे नेमकं काय राहतं तर एखादी संख्या रिपीट होत असेल तर त्याच्यावर टिंब दिला जातो म्हणजे आवर्ती आणि ती संख्या थांबवली जाते। आता हे 777 रिपीट होतंय म्हणजे हे ऍक्च्युअली 0.7 आहे। आता ह्याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करत असताना जेवढ्या घरावर पॉइंट असेल तेवढ्या वेळा ते घर अंशात आहे आणि तेवढ्या वेळा 9 हा छेदात आहे कारण 9 ही एकमेव मोठी संख्या की जी बाकीच्या रिपीट होणाऱ्या संख्या थांबवते। मग 7/9 पर्यायामध्ये सी होता 7/9। चला पुढचा प्रश्न। परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय? परिमेय संख्या म्हणजे गणिती पद्धतीने उत्तर काढणं, अपरिमेय संख्या गणिती पद्धतीने उत्तर निघत नाही। मग परिमेयची बेरीज परिमेय पण येते, अपरिमेयची बेरीज अपरिमेय येते, परिमेय आणि अपरिमेयची बेरीज परिमेय येते। म्हणजे काय तर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी परिमेय पण असणार आहे आणि अपरिमेय पण असणार आहे। मग उत्तर आहे याचं सी ए आणि बी। पुढचा बघा। एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किमी आणि त्याची रुंदी 400 मीटर तर त्याच्या लांबीचं रुंदीशी गुणोत्तर काढा। परिमाण फक्त वेगळे आहेत, बाकी प्रश्न एकदम सोपा आहे। परिमाण दिलेली किलोमीटर मग 1.2 किलोमीटर म्हणजे 1200 मीटर आणि रुंदी होती 400 मीटर। परिमाण झाली समान, काटछेड करून टाका। 2 0 2 0 कॅन्सल, 4 1 4 आणि 4 3 12
आन्सर होतं 3:1, पर्याय नंबर बी 3:1 आहे उत्तर. पुढचा बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतर कोणाची बेरीज काय येईल. आता अंतर कोणाची बेरीज नेहमी लक्षात ठेवा 180 असते. उत्तर होतं 180. पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी आणि 80 केळी खरेदी केली. प्रत्येक वेळी 5 बाकी उरतात. आता लसाई मसावमध्ये हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित बघितला असेल. प्रत्येक वेळी 5 बाकी उरतात म्हणून 30 मधनं 5 काढून टाकायचा, उरला 25. पुन्हा 55 मधनं 5 काढायचा, उरला 50. आणि पुन्हा 80 मधनं 5 काढायचा तर उरला 75. आणि ह्यांचा काढायचा मसावी. आता तिघांना भाग जाणारी संख्या आहे 25. 25 1 25, 25 2 50, 25 3 75. हिथं एकानं भाग जात नाही, हिथं थांबलो. मसावी 25 आला. प्रश्नाचं उत्तर आहे डी म्हणजे 25. चला नेक्स्ट क्वेश्चन, हे एकदम सोपंच होतं. पुढचा प्रश्न, एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी वेग म्हणजे एका तासात गेलेले 50 किलोमीटर, चाललेलं ते 6 तास म्हणून गुणुले 6 भागिले त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किमी असताना भागिले 30. 0ला 0, 3 1 3, 3 2 6, 5 2 10, 10 तास लागले असते. पर्याय नंबर बी उत्तर होतं 10. म्हणजे काय म्हणायचं होतं, 50 किलोमीटर पर आवर वेगाने 6 तास जास्त जेवढे अंतर कापलंय तेवढंच अंतर 30 किलोमीटरनं कापायचं. टाइम काय लागेल. मग 50 किलोमीटरनं 6 तासात कापलेलं अंतर 6 पंचे 30 आलेलं 300 किलोमीटर. हेच अंतर 30 किलोमीटरनं कापायचंय. 30 1 30 आणि 0, 10 तास लागले असते. उत्तर होतं याचं 10 तास. चला नेक्स्ट क्वेश्चन, 4 2 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज काय येईल सांगा. अंकांची बेरीज, आणि इथं विशेष सोपा काय तर ह्याच्यात 0 वापरलेला नाही, त्याच्यामुळे हे पण प्रश्न सोपाच आहे. काय केलंय बघा, 4 2 आणि 5 हे एकूण अंक 3 आहेत म्हणून 3 गुणुले 2 गुणुले 1 करायचं. 3 2 6, 6 1 6 म्हणजे संख्या तयार झाल्या 6. आता 6 भागिले एकूण अंक होते 3 म्हणून 3 करायचा. 3 1 3, 3 2 6 म्हणजे एक संख्या 2 वेळा रिपीट होणार. आता हे 2 आलंय ना, त्याला गुणुले काय करायचं, या सगळ्यांची बेरीज. 4 आणि 2 6 आणि 5 11, मग 11 गुणुले 2, 11 2 22. म्हणजे काय तर ह्या 3 रखान्यापैकी प्रत्येक रखान्याची बेरीज 22 येणार आहे. रखाना 3 का म्हणलं तर अंक 3 आहेत म्हणून हा एक रखाना, हा एक रखाना आणि हा एक रखाना असे 3 रखाने बनणार. एका रखान्याची बेरीज 22 येणार. मग 22 22 22 3 वेळा येणार आहे म्हणून पहिला 22, हा दुसरा 22 आणि हा तिसरा 22 असा उतरता मांडायचा. करा बेरीज. 2ला 2, 2 आणि 2 4, 2 आणि 2 4, 2ला 2, 24 42 आला आन्सर. बघा 24 42 ऑप्शन मध्ये बी आहे. 24 42 हे होतं या प्रश्नाचं उत्तर, पर्याय नंबर 2. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 5 येईल. हा पण सोपा होता. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा माहित नाही म्हणून x मिळवावे म्हणजे उत्तर 5 येईल. मोठा कंस पहिल्यांदा सोडवायचा. x गुणुले 5, 5x/8 बरोबरचा 5 जाग्यावर हे अधिक आहे, हे पलीकडे गेले की होणार आहे वजा म्हणून वजा 5/8. 8 पंचे 40, 40तनं 5 गेला उरला 35/8. आता हे दोघं आहेत गुणाकारात. गुणाकारातली संख्या पलीकडे गेली की ती व्यस्त होती म्हणजे भागाकारात जाते आणि भागाकारातली पलीकडे गेले की गुणाकारात जाती. म्हणजे हे 5x/8 आहे, हे पलीकडे जाताना व्यस्त होणार 8/5. मग 8 8 कॅन्सल, 5 1 5 आणि 5 7 35. आन्सर मिळालं 7. बघा 10 प्रश्न नंबर उत्तर आहे 7, पर्याय नंबर 4. हा पण सोपाच होता. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. 11 ते 20च्या दरम्यान, इथं ह्या शब्दाला लय महत्व आहे, इथं पोरं फसले ती. 11 ते 20च्या दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 येतात. काल नवी मुंबईच्या पेपरमध्ये पण आपण बघितलं की मूळ संख्यांवर प्रश्न होता. मूळ संख्यांवरच काय परिमेय अपरिमेय संख्या, वास्तव अवास्तव संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या ह्याच्यावर प्रश्न असतो. म्हणजे गणितातला पहिला टॉपिक लय स्ट्रॉंग करणं गरजेचं. तर इथं म्हणले 11 ते 20च्या दरम्यानच्या मूळ संख्या. दरम्यानच्या म्हणलं की 13 17 आणि 19 या मूळ संख्या यांची बेरीज काढा. 7 आणि 3 10 9 19 9 आणि हा 4 49. व संयुक्त संख्यांची बेरीज. आता संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये आहे 74. का तर मूळ संख्या 25 होत्या, 25 गेल्या तर 75 राहायला पाहिजेत. पण 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही
म्हणून एक काउंट करायचं नाही. मग राहिल्या 74. मग त्या कोणत्या, तर मूळ संख्या सोडून राहिलेल्या एक सोडून सगळ्या संख्या संयुक्त आहेत त्या. मग 11च्या पुढची आहे 12, 13 घ्यायचा नाही, 14, 15, 16, 18, 19 घ्यायचा नाही, 17 बी घ्यायचा नाही, आणि 20 तर नाहीच कारण दरम्यानचे विचारल्यात म्हणून. आता ह्यांची बेरीज करा बघा किती येते. 6 4 10, 10 10 20, 20 आणि 5 25, हातच्या 2 5, 2 3 4 5 6 7 आली 75. यांच्या बेरजेच्या बेरीज यातील फरक म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी 75 वजा 49. 15 मधनं 9 गेला, 6 राहिला, 6 मधनं 4 गेला, 2 राहिला, 26. या 26ला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल सांगा. आता 26ला 2 न भाग जाईल, 5 न जाणार नाही, 7 न जाणार नाही, 13 न जाणार, म्हणजे अ आणि ड. तर हो काही आहे पर्याय नंबर 4 अ आणि ड हे याचं उत्तर आहे. हा पण प्रश्न सोपाच होता, फक्त थोडासा विचार करायला भाग पाडत होता. मग उत्तर आहे अ आणि ड पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा आता. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. आता हे पण लॉजिकली प्रश्न आहे. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999, पण ती मूळ नाही. मग मूळ संख्या 998 ती बी नाही, 997. आता हे मूळ संख्या कशावरनं कळतात, विभाज्यतेच्या कसोट्यावरनं. त्याच्यामुळं इथं लक्षात ठेवा, मोठ्यात मोठी 3 अंकी मूळ संख्या आहे 997 व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या 2 अंकी आहे 11. यांच्या मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला. बेरजेत म्हणले बेरीज करा. 7 आणि 8, 9 आणि 1 10 आणि 9 आणि 1 10. यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. मग ह्याच्यात कोणत्या संख्येचा वर्ग मिळवायचे म्हणजे 32चा वर्ग. मग आता 32चा वर्ग किती आहे बघा. 32 दुनी 64, 3 दुनी 6 आणि 3 त्रिगण 9, 4 6 6 12, 9 1 10, 1024. मग या 24 मधनं हे 8 वजा करून टाका, उरलं 16. मग आता हा 16 कुणाचा वर्ग आहे तर 4चा, म्हणून उत्तर आलं ह्याचं 4. कोणत्या संख्येचा वर्ग तर 4चा वर्ग 16. 16 मिळवला असता 108 मध्ये तर 1008 मध्ये तर 1024 आला असता. त्याच्यामुळे 16 कुणाचा वर्ग तर 4चा. उत्तर होतं याचं 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनांमध्ये पुढील पैकी कोणती संख्या मिळवली तर 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. आता इथं पण डोकं चालवायचं होतं, पेपर अवघड नव्हता, फक्त सीन असा होता की ज्या पोराचा गणिताचा अभ्यास करताना पूर्ण फोकस आहे त्या पोराला मार्क मिळत होती इथं, आणि ती मिळालीच सुद्धा. क्रमागत समसंख्या व विषम. आता समसंख्या आहे 2, विषम संख्या आहे 3. या क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनांमध्ये 2चा घन आहे 8 अधिक 3चा घन आहे 27. 27 आणि 3 30 आणि 5 35, बेरीज झाली 35. पुढील पैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. आता 35 मध्ये 11 मिळवलं, 35 आणि 36 आणि 10 46. 46 कोणाचा घन नाही, 11 येणार नाही. 21 मिळवलं, 35 आणि 1 36, 36 आणि 20 56. 56 पण घन नाही, हा पण गेला. आता 35 मध्ये 29 मिळवलं, 9 आणि 1 10 4 14, 14 आणि हा 30, 14 आणि 30 44 आणि हा 2 64. आता 64 झाला. 35 मध्ये 29 मिळवला तर बेरीज झाली 64. हा घन आहे कुणाचा तर 8चा. मग पूर्ण घन संख्या मिळाली, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होतं 29 मिळवायला पाहिजे. नाहीतर 19 जर मिळवला 35 मध्ये तर 35 आणि 19 भागा किती झाला. 35 आणि 5 40, 40 आणि 4 44 आणि 10 54. मग 54 घन संख्या नाही, त्याच्यामुळं 29 मिळवला तर 64 बनतोय आणि 64 हा 8चा घन आहे, म्हणून उत्तर आलं 29. पुढे बघा. 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर काढा. गुणोत्तर व प्रमाण परिमाण सेम पाहिजेत. सेकंद तर सेकंदच पाहिजे, हे तर दिलाय मिनिट. मग काय करायचं, 30 सेकंदाचे ज्याचं म्हणलंय त्याला अंशात घ्यायचं. 4 मिनिट, 4 मिनिटाचं सेकंद करताना गुणुले 60 करा. मग 30 1 30 आणि 30 दुनी 60, 4 दुनी 8, 1/8 म्हणजेच 1/8. हो का, इथं उत्तर आहे 1/8 म्हणजे 1/8. संपलं. पुढचा प्रश्न बघा आता काय म्हणतोय. एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण 108 अंश आहे तर त्या कोणाचे माप काढा. आता अंतर कोणांची बेरीज काल पण बघितलेलं, आज पण सांगतोय 180 अंशाची असते. मग 180 मधनं हा 108 फक्त वजा करायचा होता, बाकी वेगळं काहीच नाही. 180 वजा 108
हिता आला 72 अंश. मग प्रश्नाला पहिलाच पर्याय आहे बघा 72 अंश. ह्याचं उत्तर होतं 72. म्हणजे भूमितीमध्ये सुद्धा व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं. पुढचा प्रश्न, रामरावांकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 तारखेपर्यंत रोज 1.5 लिटर दूध घेतलं आणि दुधाचा दर होता 47 रुपये. तर त्याला एकूण काय पैसे द्यावे लागले सांगा. मग आता दूध घेतलंय किती दिवस हे बघणं गरजेचं. जानेवारी महिना आहे 31चा. 31 मधल्या 25 तारखेपर्यंत घेतलेलं नव्हतं, म्हणजे 31 मधनं 25 दिवस गेले, उरले दिवस 5. मग जानेवारी मधल्या 5 दिवस त्यांनी दूध घेतलं. पुढचा 29 का बरं, तर 2016 हे लीप वर्ष आहे आणि मग फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये 29चा येतो. जानेवारीतले 5 दिवस, फेब्रुवारीतले 29 दिवस आणि मार्च मधलं 21 दिवस. करा सगळ्यांची बेरीज. 9 1 10 5 15, 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे त्यांनी दूध घेतलंय 55 दिवस. दिवसाला घेतलंय 1.5 लिटर म्हणून 1.5 आणि दर होता त्याचा 47 रुपये. म्हणजे गुणुले 47. एवढंच करायचं होतं ह्याच्यात, बाकी वेगळं काय नाही. करा गुणाकार. 55 गुणुले 15, 15 5 75, 15 5 75, 5 5 आणि 5 10 2 12, 7 आणि 1 8, 825. त्याला गुणुले पुढं आहे 47. मग 7 5 35, 7 2 14, 14 आणि 3 17, 7 8 56 आणि 1 57. पुन्हा 4 25, 4 2 8 आणि 2 10, 8 चौक 32 आणि 1 33. 5 ला 5, 7 ला 7, 7 ला 7, 5 आणि 3 8 आणि 3 आला 3. मग आता राहिलं काय, पॉईंट सोडून एक घर. 3877.5. नाही तर काहीतरी चुकला असणार आहे, बहुतेक गुणाकार तरी चुकला किंवा मग काहीतरी दिवसातला फरक तरी चुकला. 26 जानेवारी 2016 ते 21 मार्च 2016. जानेवारी महिना 31चा, 25 तारखेला घेतलं नाही. 26 27 28 29 30 आणि 31. हिथं आले 6 दिवस. मी मगाशी 5 घेतलेला, राईट. मग त्याच्यामुळे चुकलं. मग 6 गुणुले नाही, जानेवारीतले 6 दिवस, फेब्रुवारीतले 29 दिवस आणि मार्चचे 21 दिवस, कारण 21 मार्चला थांबलाय हा. मग 9 1 10 6, 16ला 6, 2 आणि 2 4 आणि 1 5, राईट. मग दिवस आले इथं 56. गुणुले घेतलंय 1.5 लिटर दूध 1.5 आणि गुणुले दर होता 47. मग या सगळ्यांचा गुणाकार काय येतोय बघा आता. 56 गुणुले 15, 15 सक 90, 15 5 75, 0 9 1 10 4 14, 7 आणि 1 8 आला 84. का तर पॉईंट सोडून एक घर होता, त्याला गुणुले करा 47. 7 चौक 28, 7 8 56, 56 आणि 2 58, 4 चौक 16, 8 चौक 32 आणि 1 33. 8 ला 8, 8 आणि 2 10 4 14, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 3 आला 3. 3948. हो का, इथं पर्याय आहे 3948. उत्तर आलं ह्या प्रश्नाचं बी. म्हणजे ह्याला फक्त गुणाकार आणि स्तब्ध राहून व्यवस्थित प्रश्न बघणे. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. बसचे चाक 500 फेऱ्यात किती अंतर कापेल? अंतर विचारले. हा पण सोपाच प्रश्न आहे. ज्यावेळी प्रश्न अंतरावर येतो त्यावेळी काढायचा असतो चाकाचा परिघ. मग आता परिघाचं सूत्र आहे पाय डी. डी म्हणजे व्यास, पाय म्हणजे 22/7. 22/7 गुणुले 0.7. 7 7 कॅन्सल, पॉईंट सोडून एक घर आहे, एक घर अलीकडं पॉईंट. म्हणजे एक राऊंड मारला की ते 22 ना 2.2 मीटर अंतर कापणार. काय म्हणले बघा, चाकाचा व्यास 0.7 होता मीटरमध्ये. आता पाय डी, डी म्हणजे व्यास असतो. 22/7 गुणुले 0.7. 7 ला 7 कॅन्सल झाला, इथं उरला 1. मग 22 1 22, पॉईंट सोडून एक घर. म्हणजे एक राऊंड मारला की 2.2 मीटर चाक जाणार. आता राऊंड चाकानं मारलं ते 5000. मग 5000 राऊंड मध्ये चाक किती जाणार? तिरका गुणाकार. मग 5000 गुणुले 2.2, 22 5 110 आणि हे 3 0 1 2 3. पॉईंट सोडून इथं एक घर, 1 0 कॅन्सल झाला. म्हणजे 11,000 मीटर जाणार. किलोमीटर मध्ये पर्याय आहे म्हणून भागिले 1000. 3 ला 3 0 गेले, उरला 11. मग हो का, इथं पर्याय नंबर डी. म्हणजे ते जाणार आहे 11 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघा. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केली तर त्या घनाचे घनफळ कितीने वाढेल? आता घनाची बाजू 2 ची गेली 4. घनाचं घनफळ म्हणजे बाजूचा घन. मग बाजू आधी 2 होती त्यावेळी घनफळ काय होतं बघा. घनाचा घन म्हणजे बाजूचा घन बरोबर घनाचं घनफळ. 2 2 2, 2 2 4, 4 2 8. हे तर आला असता 8 घन सेमी. 4 केल्यावर 4 गुणुले 4 गुणुले 4,
4 चौक 16, 16 चौक 64 घनसेमी. मग 8चं झालं 64, म्हणजे 8 1 8 आणि 8 8 64, म्हणजे 8 पटीनं वाढलं असतं. मग पर्यायामध्ये हो का बी आहे, 8 पटीनं वाढलं असतं. पुढं एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. दुपटीपेक्षा 10ने कुणाच्या? मुलींच्या. मग मुलींच्या म्हणले म्हणून पहिल्यांदा लिहिलं मुली, त्याच्यानंतर लिहिलं मुले. मुलींच्या म्हणून मुली x, मुले किती पट? दुपटीपेक्षा 10 कमी, म्हणून 2x - 10 इज इक्वल टू त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 म्हणजे 71 बनली. संपला प्रश्न. एकूण 71 म्हणून इथं अधिक आहे. x आणि 2x झाला 3x - 10 बरोबर 71. वजाचा पलीकडे गेला झाला अधिक, मग 3x बरोबर झाला 81. 3 दुनी 6, 3 7 21. कॉमन भाग घालवल्यावर आला x 27. मग x म्हणजे मुली. मला विचारलंय कोणाची? मुलांची संख्या सांगा. मग 27 दुनी 54 आणि 54 मधनं 10 गेले, उरले 44. तर पर्याय नंबर 1 आहे 44. 19चं उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे या. अक्षर आता हे आले मध्येच आपलं बुद्धिमत्ता, पण आता आलंय तर बघा. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे? प्रश्न कळणं गरजेचं. संख्या मालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे? वर्गसंख्येच्या दुप्पट म्हणते या. आता ह्या डीचा अनुक्रमांक काय आहे बघा, ABCD. डी म्हणजे हा 4 आहे. आता 4 वर्गसंख्येच्या दुप्पट. वर्गसंख्येचे दुप्पट म्हणजे कुणाचा वर्ग 2 आहे का? कारण 2ची दुप्पट 4 आहे, तर कुणाचाच वर्ग 2 नाही. मग कुणाचाच वर्ग 2 नाही, तर मग हे डी उत्तर बरोबर नाही. पुढे आहे 8. आता 8चा अनुक्रमांक बघा, ABCDEFG आणि EH. EH म्हणजे किती आहे? 8. म्हणजे EHचा अनुक्रमांक आलाय 8. मग आता 8 हा कुणाच्या तरी वर्गाचे दुप्पट आहे का? तर 2चा वर्ग येतो 4 आणि 4ची दुप्पट किती आहे? 8. मग बघा प्रश्न काय म्हणले, अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या 2चा वर्ग 4, 4 या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे 8 आहे. मग 8 आणि 8 समान आहे, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे H आणि ते बरोबर आहे. उत्तर आहे H. पुढचा प्रश्न बघा. आता हे ABCDचा आहे. ABCD काढल्यावर हे लगेच कळतं, किंवा हा सहसंबंधाची खूण आहे. त्यावेळी या दोघांचं जे रिलेशन तेच पुढे रिलेशन. मग Qचा केलाय R. मग बघा ABCDEFGHIJKLMN OPQR. क्यूच्या नंतर काय येतंय? R. मग पुढचा आलाय तर एक्सच्या नंतर काय पाहिजे? Y. आता आयच्या नंतर आला H. मग आता ABCDEFGH आणि मग I, म्हणजे आयच्या मागचा H घेतलाय, तसं ह्या Pच्या मागचा कोणतरी पाहिजे. मग OP म्हणजे Pच्या मागे कोण आहे? O, म्हणून आला YO. त्याच्यानंतर Wचा झाला X. मग Wच्या पुढचा घेतलाय XYZ. WXYZ. W त्याच्या पुढे X. मग आता आरच्या पुढचा PQRES. PQRESTUVWX म्हणजे इथं यस आला पाहिजे. म्हणजे इथं कदाचित ABCD न मांडल्यामुळे प्लस मायनस होईल, पण ह्याचं लॉजिक काय आहे? अधिक 1 वजा 1, अधिक 1 वजा 1 असं केलं. म्हणजे इथं अधिक 1, इथं वजा 1, इथं अधिक 1, इथं वजा 1, इथं बी अधिक 1 वजा 1 अधिक 1 आणि वजा 1 असंच लॉजिक आहे. ते एकदा बघा व्यवस्थित. खालीलपैकी आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत सांगा. आता त्रिकोण मोजताना ज्यावेळी बॉक्स दिले जातात ना, त्यावेळी मधनं एक रेष असेल तर इकडे एक आहे इकडे एक आहे, असे फक्त 2 आहेत. त्याच्यानंतर मध्ये बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 2 रेषा आहेत, तर 1 2 3 4 एकूण 4 करायची आणि त्याची डबल करायची, म्हणजे 4 दुनी इथं किती आहेत? 8. त्याच्यानंतर कधी असं होतं की असा बॉक्स देतात, इथं एक रेष इथं एक रेष आणि अशी एक रेष देतात, 1 2 3 4 5 6, ह्या 6ची डबल करायची, 6 दुनी 12 होतात. मग आता इथं बघा आतमध्ये बॉक्स आहे 1 2 3 4 म्हणजे 4 दुनी झाले 8, इकडं 9 10 11 12 म्हणजे हे 4, मग 8 आणि 4 झाले 12. तर पर्याय होता बी. उत्तर आहे 12. मनीष आणि सुनीत यांच्या वयाचा लसावी दिलाय 60 आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5/6. लसावी म्हणजे दिलेल्या संख्यांचा भागाकार का गुणाकार? तर गुणाकार. म्हणून 60 भागिले ह्या 2 संख्या 5 गुणिले 6, 6 1 6 0
5 1 5, 5 दुनी 10, कॉमन 2 आला. आता 2 गुणुले 5, 5 दुनी 10 आणि 2 गुणुले 6, 6 दुनी 12. आता आपल्याला विचारलंय कोणाचं बघा, तर दोघांच्या वयांची बेरीज सांगा. मग दोघांची वय आली ती 10 आणि 12, बेरीज आहे 22. पर्याय नंबर बी, उत्तर होतं 22. पुढे सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा काटकोन करेल म्हणले. एका तासात काटकोन 2 वेळा होतो. एका तासात 2 वेळा, 12 तासात 22 वेळा, 24 तासात 44 वेळा. मग आता एका तासात जर 2 वेळा तर 7 ते 11, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, एकूण तास आले 4. मग 4 दुनी 8 वेळा व्हायला पाहिजे. पण ज्यावेळी काटकोन म्हणलं जातं त्यावेळी येणारी 3ची आणि 9ची वेळ वजा करायची असते. 3ची आणि 9ची वेळ वजा. ज्यावेळी 180 अंशाचा कोन म्हणलं जातं त्यावेळी एका तासात 1 वेळा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा, 6ची वेळ वजा करायची असते. आणि ज्यावेळी 0 अंशाचा कोन विचारलं जातं एका तासात 1 वेळा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा आणि तिथं वजा करायची असते 12ची वेळ. मग आता इथं वजा करायची वेळ कुठली येते तर 7 ते 11 मध्ये 7 ते 8, 8 ते 9 वाजतायत. म्हणजे 8 वेळा न होता 9ची 1 वेळ वजा होणार आहे. मग 8 मधनं 1 गेला, उरला 7. म्हणजे उत्तर आलं 7 वेळा. चला पुढचा प्रश्न बघा. आता हा बुद्धिमत्तेचा आहे. बॉक्समध्ये काय आहे सांगा. आता इथं 35 आहे, पुढं 12 आहे, पुढं 17 आहे. आता थोडासा अभ्यास असला तरी लगेच क्लिक होतं पोराला की बघा 35, 12 आणि इथं दिलाय 17. आता 35 कसा तर 3 गुणुले 5, 3 5 15 अधिक बे 1 बे 15 आणि 2 झाला 17. हो का, इथं मिळाला 17. तसंच इथं आहे पहिलं 42, त्याच्यानंतर आहे 23 आणि पुढं दिलाय 14. आता 42 म्हणजे 4 गुणुले 2, 4 दुनी 8 अधिक 3 गुणुले 2, 3 दुनी 6, 8 अधिक 6, 8 आणि 6 किती झाला आहे 14. तसंच आता इथं पुढं आहे 19 दिलाय बघा 19, त्याच्यानंतर 43 आणि मग पुढं प्रश्नचिन्ह. 19 म्हणल्यावर 1 गुणुले 9, 9 1 9 अधिक 4 गुणुले 3, 4 त्रिक 12, मग 12 अधिक 9, 12 9 झाला 21. मग पर्यायामध्ये का इथं सी पर्याय आहे, उत्तर आहे 21. मग हे होते मीरा भाईंदरचे 25 प्रश्न. जास्त वाढल्यामुळं कदाचित कारण कमी वेळात ते कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे एखादा प्रश्न इकडे तिकडे झाला असेल व्यवस्थित जरा लक्ष देऊन बघा. मीरा भाईंदरचं मेरिट पेपरच्या मानानं खरंच जास्त लागलेलं नाही. मेरिट एकदम डाऊन आहे आणि मेरिट कमीच लागणार आहे. बहुधा मेरिटचा आकडा 120 ते 125, 122च्या आसपास मुलांचा राहील आणि मुलींचा आकडा साधारणतः 100 ते 108, 109च्या आसपासच राहील. SCBC वगैरे EWS वगैरे या पोरी 100 ते 108, 106च्या दरम्यान असलेल्या. मग तिथं सिलेक्शन होऊन जाईल. पेपर एवढा पण टप नव्हता, पण होतं कसं पेपर सुटल्यावर पेपर सोपा वाटायला लागतो. ज्यावेळी 90 मिनटं तुम्ही तिथं आहे त्यावेळी पेपर तुम्हाला सोपा वाटवून घ्यायचा असेल तर तुमचं प्रॅक्टिस जास्त झालं पाहिजे प्रश्नपत्रिका सोडवायचं. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेवर फोकस करा. झालेल्या सगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका क्लिअर काढून टाका. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला ह्याचा 100% फायदा होईल. चला, थँक्यू.